या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सध्या शासकीय कार्यालयाला 6 दिवसाऐवजी 5 दिवसाचा सप्ताह करून दिल्याने कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होतोच होतो। मात्र या निर्णयाने तर सिन्नरच्या शेतकरी वर्गाला जास्त फायदा होत असल्याचे दिसत आहे। आता तुम्ही म्हणाल या शेतकरी वर्गाचा फायदा कसा, तर तुम्हीच बघा कसा तो। एरवी सिन्नर तहसील आवारात व सिन्नर पोलीस स्टेशन आवारात शेतकरी नागरिक विविध समस्या घेऊन येतात, त्यामुळे परिसरात नेहमी गर्दी दिसते। कधी कधी तर मोर्चे आंदोलन यामुळे या आवारात गर्दी दिसत होती। मात्र त्यावेळी तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी देखील घेत होती। गर्दीला तहसील गेटच्या बाहेर थांबवून प्रतिनिधी स्वरूपात 1-2 जणांना आत प्रवेश देण्यात येत होता। आता तर नियमित शनिवार रविवार सुट्टी असल्याने इतर ठिकाणी नियमित भरणारा आठवडे बाजार थेट तहसील आवारात भरत आहे। नागरिक देखील भर रस्त्यावर आपली वाहने लावून भाजीपाला खरेदीचा आनंद घेताना दिसत आहे। तहसील कार्यालयाला हक्काची सुट्टी असल्याने त्याच्या नियोजनातून तर त्यांची मुक्ती झाली आहे। मात्र याचा ताण सिन्नर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना बसत आहे। अगदी अत्यावश्यक घटना घडली तर पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांना देखील बाहेर काढण्यास कसरत करावी लागत आहे। त्यात शेतकऱ्यांचे वाहने देखील याच परिसरात वाटेल तिथे लावली जात आहे। त्यामुळे सिन्नर बारगाव पिंपरी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे। तसे आठवडे बाजाराचे नियोजन सिन्नर नगरपालिका प्रशासनाने करावायची असते। मात्र सध्या प्रशासन देखील झोपेचे सोंग घेऊन बसले आहे। त्यांना कुठल्याही विषयाचे सोयरसूतक राहिले नाही। केवळ विक्री करण्यास आलेल्या शेतकऱ्यांकडून पावत्या गोळा करण्यापलीकडे त्यांना काही काम उरले नाही। गर्दीत केवळ सामान्य नागरिकच येत नसून चोर भामटे समाजकंटक देखील वावरत असतात। अशा वेळी काही विपरीत घटना घडू नये इतकी माफक अपेक्षा। अन्यथा घटना घडल्यानंतर होणारे नुकसान न भरून निघणारे असेल तरी प्रशासनाने वेळीच या आवारात भरणाऱ्या आठवडे बाजाराची जागा ठिकाण बदलून वाहन पार्किंगची जागा ठरवून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड।